टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय कार्यक्रमापैकी एक असलेला कार्यक्रम म्हणजे बिग बॉस मराठी. बिग बॉस मराठीचं 6वं पर्व नुकतंच संपलंय. आता प्रेक्षकांना उत्सुकता लागली ती म्हणजे बिग बॉस मराठीच्या 7व्या पर्वाची. पण या नव्या सीझनच्या आधी बिग बॉस मराठी 7च्या मेकर्सने प्रेक्षकांना सावध केलं आहे. खरं तर बिग बॉस मराठीमध्ये गेल्या सीझनमध्ये अनेक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सहभागी झाले होते. त्यामुळे यंदाच्या म्हणजे 7व्या सीझनमध्ये देखील मोठ्या प्रमाणात इन्फ्लुएन्सर झळकतील अशी अपेक्षा आहे. त्यामुळे बरेचसे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर या कार्यक्रमाची आवर्जून वाट पाहत आहेत. बिग बॉसमधून कुणाला आमंत्रणाचा कॉल जाणार किंवा मेल जाणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यामुळे या संदर्भात मोठ्या प्रमाणात फसवणूक होऊ शकते. बिग बॉस मराठीच्या नावाने सुरू असलेल्या अनेक बनावट कास्टिंग प्रक्रिया, फसवे दावे, पैसे उकळण्याचे प्रकार सध्या लक्षात आल्यानंतर बिग बॉस मराठीच्या मेकर्सने एक सूचनापत्र जाहीर केलं आहे. कलर्स मराठीच्या अधिकृत इंस्टाग्रामवरनं हे सूचनापत्र जारी करण्यात आलं आहे. यामध्ये बिग बॉस मराठीच्या मेकर्सने प्रेक्षकांना सावध करत एक पोस्ट लिहिली आहे. त्यामध्ये ते म्हणतायत, महत्त्वाची सूचना, बिग बॉस मराठी 7च्या नावाखाली सुरू असणाऱ्या बनावट कास्टिंग प्रक्रिया, फॉर्म किंवा फसव्या दाव्यापासून सावध राहा. अधिकृत माहितीसाठी फक्त आमच्या अधिकृत प्लॅटफॉर्मवरच विश्वास ठेवा. सतर्क राहा, सुरक्षित राहा. अशी पोस्ट बिग बॉस मराठीच्या मेकर्सकडनं कलर्स मराठीच्या अधिकृत इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आली आहे. दरम्यान या कार्यक्रमाची कास्टिंग प्रक्रिया अतिशय गोपनीय आणि अधिकृत पद्धतीने केली जाते. कृपया कोणत्याही बनावट कास्टिंग कॉल, फॉर्म किंवा पैशाची मागणी करणाऱ्या व्यक्तीवरती किंवा एजन्सीवर विश्वास ठेवू नका, असं या पत्राद्वारे कळवण्यात आलं आहे. तर बिग बॉसच्या 7व्या पर्वामध्ये तुम्हाला कोणत्या इन्फ्लुएन्सरला पाहायला आवडेल हे कमेंट्स करून नक्की सांगा.